अमरावतीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांच्या उपस्थितीत प्रहार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत आगामी राजकीय आणि सामाजिक वाटचाली संदर्भात महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली। विशेष म्हणजे शिवसेना पक्षाचा विस्तार, संघटनात्मक बांधणी आणि प्रहारच्या सामाजिक कार्याला अधिक गती देण्यावर बैठकीत भर देण्यात आला। प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांच्या उपस्थितीत अमरावती विभागातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी आणि संपर्क प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, संपर्क प्रमुख, तालुकास्तरीय पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आगामी राजकीय आणि सामाजिक वाटचालीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला। तसेच शिवसेना पक्षाचा विस्तार आणि संघटना मजबूत करण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली। बैठकीत एक महत्त्वाचा निर्णयही घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। ज्या कार्यकर्त्यांना सक्रिय राजकारणात काम करायचं आहे त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करून राजकीय जबाबदाऱ्या सांभाळाव्यात, तर समाजकारण आणि सामाजिक चळवळीमध्ये काम करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी प्रहार संघटनेत राहून सामाजिक कार्याला बळ द्यावं, असं या बैठकीत ठरवण्यात आलं। या बैठकीमुळे अमरावती विभागातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे। बच्चू कडू यांच्या उपस्थित झालेल्या या बैठकीमुळे प्रहार आणि शिवसेनेच्या भविष्यातील राजकीय रणनीतीची झलक पाहायला मिळाली आहे। आता या निर्णयांचा आगामी स्थानिक राजकारणावर काय परिणाम होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। प्रहार संघटना आणि शिवसेना या सगळ्या संदर्भातली आज बैठक झाली। जे सामाजिक काम करायला तयार असेल, राजकारणापासून दूर पण सेवेत कणखरपणे काम करत असेल, ते प्रहार संघटनेत काम करेल। आणि जे शिवसेना राजकारण म्हणून ज्यांना काम करायचंय, भविष्यात निवडणुका लढवायच्या असेल, तर ते शिवसेनेमध्ये रितसर प्रत्येक जिल्ह्यात आपण प्रवेश कार्यक्रम ठेवू। तिथे शिवसेनेचा प्रवेशाच्या कार्यक्रमासोबत संघटनेत काम करणारे अलग आणि शिवसेनेत काम करणारे अलग अशी 2 कार्यकर्ते आपण तयार करणार आहोत। त्यामध्ये तो विचार आम्ही आता बैठकीत त्या बाबतीत बोलणं झालेलं आहे आणि त्या संदर्भात आता समोरचा प्रवास आपण करणार आहोत।